जय शिवराय मित्रांनो, आज 3 एप्रिल आज सकाळपासून वातावरण हे क्लिअर आहे। याचाच अर्थ उष्णता पुन्हा वाढणार आहे। उष्णता आणि गरमीमुळे अनेक ठिकाणी परत एकदा संध्याकाळपर्यंत काही मोजक्या भागांना वातावरण परत एकदा सक्रिय होणार आहे। विशेषतः हा अंदाज जो आहे हा त्या हळद उत्पादक शेतकऱ्यांना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किंवा शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्क करणार आहे। आजपासून थोडी भाग व्याप्ती कमी होते। उद्यापासून वातावरण अजूनही मोकळं होते आणि 5 तारखेपासून तुमचे कामे तुम्ही सुरळीत पार पाडू शकता। पहिली आणि सर्वात महत्त्वाची जी काही माझ्याकडनं तुम्हाला एक विनंती आहे ती म्हणजे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये जो काही वीट भट्टी उत्पादक शेतकरी आहे यांना सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा संदेश दिलेला आहे। यांनी सुद्धा पुढील काळातल्या पावसासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपले काय व्यवसाय आहेत शेती संदर्भात ते कमेंट करायचे। तर बघा, आज नांदेडमध्ये मोजक्या ठिकाणी संध्याकाळपर्यंत दाखल होईल। अकोला अमरावतीच्या दक्षिण वाशिम भागांमध्ये सुद्धा, वर्धा नागपूर जिल्ह्यामध्ये आणि चंद्रपूरमध्ये मोजक्या ठिकाणी पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे संध्याकाळपर्यंत कोणत्याही क्षणी दुपारनंतर। आज पुण्यासारख्या ठिकाणी, कोल्हापूर सारख्या ठिकाणी, नाशिक सारख्या ठिकाणी, धुळे तसेच अनेक भागांमध्ये खान्देशच्या वारे जोराने वाहणार आहेत। उष्णतेची लेवल जर जास्त असेल, वारे थोडे 2.5-3 ला तर शांत झाले असतील तर सतर्क तुम्हाला पण राहायचे आहे मोजक्या ठिकाणी। पण इशारा मात्र हा देतोय कारण की हे 3 तारखा अजूनही पावसाच्या आहेत। व्याप्ती आता कमी होते। छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूरची व्याप्ती नाहीये, पण काही मोजक्या भागांना स्थानिक आभाळ येऊन पाऊस पडू शकतो। त्या पद्धतीनं अहिल्यानगरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये, श्रीगोंदा करमाळा परिसरामध्ये सुद्धा आज काही ठिकाणी पाऊस आहे। लातूर जिल्ह्याच्या काही उत्तर दक्षिण भागांमध्ये पाऊस राहू शकतो। कोल्हापूर सांगलीचा भाग आज मोजकाच आहे, एवढं काही व्याप्ती आजपासून नाहीये। जालन्यामध्ये संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी, बीडमध्ये मोजक्या ठिकाणी, परभणीमध्ये मोजक्या ठिकाणी, अशा प्रकारचा आजचा हा अंदाज आहे। मात्र जो काही भाग आहे मध्यरात्रीपर्यंत, जो विशेषतः बीड जिल्ह्याचा, बार्शी परिसराचा आणि जालन्याच्या काही शहागड गेवराई पट्ट्याचा, घनसावंगी पट्ट्याचा, इथे आजच्या दिवस भीती आहे। जे काही तुमचा हळद असेल, कुठलाही माल असेल, तो झाकून ठेवण्याची व्यवस्था करा। आजच्या वातावरणामध्ये दमटपणा, गरमीची लेवल कालच्या पेक्षा जास्त वाढेल। ज्या ठिकाणी सकाळपासून आभाळ गोंगारण राहतं, ज्या ठिकाणी सकाळपासून गारवा राहतो, त्या ठिकाणचा पाऊस मध्यरात्रीपर्यंत दाखल होतो। तो काल बीडने पाहिलाय, परभणीने पाहिलाय, जालन्याच्याही अनेक दक्षिण भागाकडे शेतकऱ्यांनी पाहिलाय, तो नंतर तिकडे गेलाय। पाऊस हा सर्वदूर होत नसतो, तो काही भागांना होत असतो आणि त्यामुळेच त्या भागांची संख्या ही जरी कमकुवत असली पण नुकसान होण्याची क्षमता या वातावरणामध्ये जास्त असते। तर आता 3 तारखेचं तुम्ही अनेक काही भागांचं पाहून घ्या। आज खानदेशमध्ये मोजक्या ठिकाणी असेल, वारे जोराने असल्यामुळे डायव्हर्टिंग सिस्टीम जरा फास्ट नाहीये। त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात मोजक्या ठिकाणी आहे। दक्षिण महाराष्ट्रामध्ये शक्यता मावळते आहे। पुणे, सांगली, सातारा परिसरामध्ये आजही काही ठिकाणी स्थानिक बेसवरती पाऊस असणार आहे। 4 तारखेपासून वातावरणामधला जो काही दाब आहे, जो पावसाळी वातावरणाची क्षमता आहे, उद्या वारे थोडे शांत होतील, त्यामुळे स्थानिक वातावरण जे आहे ते सुरत, गुजरात मार्गे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे नंदुरबार उत्तरेकडील भागांना उद्याचा पाऊस आहे। चंद्रपूरला गरमीच्या लेवलमुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडू शकतो। त्यामध्ये लातूरचा सावंतवाडी वगैरे भाग आहे, नागपूरचा दक्षिणेकडील हिंगणघाट, वर्धा उद्याच्या 4 तारखेला, नांदेड। मात्र दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालन्याचा उद्यापासून पावसामधनं सुट्टी मिळते। विदर्भाचाही बुलढाणा भाग देखील उद्यापासून मोकळा होतोय 4 तारखेपासून। त्यानंतर परिस्थिती 5 तारखेपासून सर्वांनाच मोकळी होते, कामे तुम्ही त्यापासून करू शकता आणि राज्यात परत उष्णतेची लेवल 9-10 तारखेला वाढेल। 10 तारखेपासून राज्यामधलं वातावरण हे अजून दमट व्हायला सुरुवात होईल। 12 किंवा 13 तारखे